आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने आज परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवण्यात आले आहे। ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते प्राध्यापक लक्ष्मणराव हाके व नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या त्वरित मागण्या करण्याबाबत वडीगोद्री तालुका अंबड जिल्हा जालना येथील उपोषण करणाऱ्या नेत्यांची तब्येत खालावली आहे। त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास या शासन जबाबदार राहील अशी या दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भात मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगेच्या मागण्यांमुळे केवळ ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे असे नाही तर दलित आदिवासींचे आरक्षण देखील धोक्यात आले असे या निवेदनात म्हटले आहे। सगळे सोयरे या शब्द कसोट्यांमध्ये समाविष्ट केल्यास सर्व उच्च जातींना यांच्या आरक्षणामुळे घुसखोरी करण्याचा महामार्ग निर्माण होईल आणि आरक्षणाला अर्थ राहणार नाही। या मागणीप्रमाणे सरसकट मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिल्यास सुप्रीम कोर्टाचा अपमान होईल। सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2021 रोजी मराठा जात ही पुढारलेली असल्याने तिला महाराष्ट्र सरकारने दिलेले आरक्षण रद्दबातल केलेले आहे। त्यानुसार उपोषणकर्ते असणारे यांची तब्येत अत्यंत बिकट होत चालली असून त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। याबाबत शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी विनंती करण्यात आली आहे। या निवेदनावर दिगंबर जाधव, श्रीहरी भुजबळ, विठ्ठल गुले, नानासाहेब राऊत, साहेबराव जाधव, ॲडव्होकेट संजय केकान, आर.बी. रासवे, हरिहर वंजे, विष्णू सायकुंडे, एल.आर. सूर्यवंशी, रामेश्वर कानडे, अंगद सोंगे, एन.वाय. काळे, शिवशंकर सोनवणे, एम.डी. आळंदकर, एस.डी. ठोंबरे, एस.के. फड, रानोबा म्हेत्रे, अनंत गुगे, डॉक्टर सुनील जाधव, डॉक्टर धर्माचरण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। आम्ही या ठिकाणी सकल ओबीसी समाजामार्फत माननीय जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर केलंय। त्या निवेदनामध्ये प्रामुख्याने आमची प्रमुख मागणी अशी आहे की प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि नवनाथ आबा वाघमारे हे वडीगोद्री या गावामध्ये उपोषण करत आहेत। आज उपोषणाचा 6वा दिवस आहे, परंतु त्या उपोषणाकडे राज्य सरकार कुठल्याही प्रकारचं लक्ष घालत नाही, त्याची दखल घेत नाही। याचा आम्ही या ठिकाणी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो की ज्या सरकारने आपल्या मागण्यांसाठी निवेदन देऊन देखील उपोषण केलंय तर त्या सरकारने कुठेतरी लक्ष घालायला पाहिजे आणि दुजाभावाची वागणूक जे सरकार देतंय ती दुजाभावाची वागणूक थांबवली पाहिजे। या ठिकाणी ओबीसी समाज हा वंचित समाज आहे। वंचित विरुद्ध प्रस्थापित अशी ही लढाई असताना सरकारने वंचिताच्या बाजूने राहायला पाहिजे की प्रस्थापितांच्या बाजूने राहायला पाहिजे हा विचार आधी राज्य सरकारने केला पाहिजे। म्हणून आम्ही या ठिकाणी राज्य सरकारचा निषेध करतो आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि नवनाथाबा वाघमारे यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करून ते उपोषण मागे घेण्यासाठी त्यांना भाग पाडावं आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी या ठिकाणी जाहीरपणे मागणी करतो। मागण्या मान्य नाही झाल्या पुढची काय दिशा असेल सर? पुढच्या दिशेबद्दल बोला। जर मागण्या मान्य नाही झाल्या तर नवनाथाबा वाघमारे आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांच्या मागण्या मान्य जर झाल्या नाहीत तर सकल ओबीसी समाज हा महाराष्ट्रभर रास्ता रोको वेगवेगळ्या आंदोलनातून वेगवेगळे आंदोलन करेल आणि या ठिकाणी आपला रोष व्यक्त करेल।